गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सागर दत्ता गंतडे, मला ताप सर्दी खोकला झालता म्हणून आलतो पंढरपूर राहायला कुंभार गल्लीत राहायला आहे। तर इंजेक्शन दिलं तर मला ते इंजेक्शन दिल्यानंतर मला 1-2-3 तासानं मला जाणवायला लागलं। तर मी 8 दिवसानं आलो तर दाखवलं त्यांना असं झालंय म्हणून। तर त्यांनी म्हणले हे असं झालंय 2 दिवसात आले हां तर त्यांनी मला असं दाखवलं, म्हणले पूर्ण पाय दुखून यायला लागला आणि त्रास व्हायला लागला आणि चालायला येईना त्यावेळेस त्यांना। मग ह्यांना लई त्रास व्हायला लागला म्हणून मी घेऊन आल्यावर त्यांनी सांगितलं 2 दिवसांनी बघू म्हणले, गोळ्या औषध दिले, ॲडमिट व्हायचं असलं तर ॲडमिट व्हा म्हणले तुम्ही। मग आम्ही ॲडमिट झालो। मग ते एक दुसरे सर आले, त्यांना दाखवल्यावरती म्हणले 2 दिवसांनी गोळ्या औषध दिल्यावर सोडून देऊ म्हणले। आणि लगे मग 2 दिवसांनी सोमवारी दुसऱ्या दिवशी आम्ही कोणच नव्हतो, त्यात अचानक ह्यांना तपासायला बोलवलं आणि त्यावर तर लगेच त्यांनी ऑपरेशन केलं। मग मी आले एकदम, ह्यांनी मला फोन केला की असं सरांनी मला बोलवलंय तू ये म्हणून। मी घरनं लगेच आले, त्याशी बहुतेक 8-8:30 वाजले असतील। स्टेटमेंट ते जामदार सर म्हणून त्यांनी ऑपरेशन केलं हे। पंढरपुरातील कुंभार गल्ली परिसरात राहणाऱ्या सागर गंगथडे या रुग्णास पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात चुकीचे उपचार केल्यानं रिॲक्शन झाल्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता। रुग्णाची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यानं अशातच उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या उपचारानंतर प्रचंड शारीरिक त्रास होत असल्यानं सागर गंगथडे हे प्रचंड तणावात होते। रोज काम केल्याशिवाय पोट भरत नाही अशी परिस्थिती असताना निर्माण झालेल्या समस्येमुळे संपूर्ण कुटुंब तणावात होतं। याबाबत त्यांनी उपनगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालकेंना संपर्क करून आपली व्यथाही मांडली होती। नुकतंच याच उपजिल्हा रुग्णालयात एका बालकाच्या चुकीचा हातावर शस्त्रक्रिया केल्याचा प्रकार घडला होता। त्यावेळी उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या सागर गंगथडे आणि त्यांच्या पत्नीनं होणारा त्रास कथन केला होता। मात्र कुठलीही दखल घेतली जात नसल्यानं व होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास असह्य झाल्यानं सागर गंगथडे यांनी जीवन संपवण्याचा प्रयत्न केला असता सागर गंगथडे यास उपचारासाठी पुन्हा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव हेही त्या ठिकाणी दाखल झाले। गंगथडे आणि माझे मिस्टर सागर गंगथडे ही नुसती कणकणी आली म्हणून कॉटेजमध्ये उपचारासाठी आले होते। मग उपचारासाठी आल्यावर त्यांनी डायक्लो इंजेक्शन हे घेतलं आणि इंजेक्शन घेतल्यापासून त्यांना जितका त्रास होत होता म्हणून आम्ही दवाखान्यात आलो तर त्यांना काळं निळं झालं होतं। मग इथं आल्यावर 3 नंबरमध्ये आल्यावर ते म्हणले की तुम्ही त्याला बर्फ चोळाय किंवा दुसऱ्या दवाखान्यात नेले त्यामुळे असं झालंय। मग आम्ही म्हणलं मॅडम तसं काही नाही, जसं इंजेक्शन घेतलं तेव्हापासून यांना रिॲक्शन झालेलं आहे। मग त्यांनी म्हणले आमच्याकडून झालं असेल तर आम्ही ठीक आहे तुम्हाला पेशंट नीट करून देतो असं म्हणून त्यांनी ॲडमिट करून घेतलं। ॲडमिट केल्यावर तिथं वार्डात नेलं। मग ती 2 दिवसांनी परत मी सरांना सांगितलं की मला सहन झालं नाही म्हणून मी वर ऑफिसला गेले। त्यांनी म्हणले तुम्हाला दुसऱ्या डॉक्टरांकडून दाखवतो। मग सरांनी काय केलं, जामदार सरांना सांगितलं की असं पेशंट आहे, असं रिॲक्शन झालेलं आहे काय वगैरे सांगितलं। मग सर पण येऊन गेले, म्हणले तुम्हाला इथं काहीतरी चावलं आहे किंवा दुसरंच काहीतरी झालेलं आहे की असं नसतं। मग सिस्टरांना पण बोलवलं, सिस्टर काय म्हणल्या की तुम्हाला एखादा 100 मधला पेशंट होत असतो म्हणले किंवा हजारातले। मी म्हणला सिस्टरांचं नाव जोगदंडे सिस्टर आहेत, त्या डॉक्टर सरडे सर आहेत आणि तिथले जे ऑपरेशन त्या सरांनी जे ऑपरेशन केलं ते ऑपरेशन करणारे डॉक्टर जामदार सर आहेत। मग ह्यांनी ऑपरेशन बी करताना मला बोलवलं नाही किंवा म्हणले नाही की तुमच्या घरचे बोलवा किंवा कोण आहे तुम्ही त्यांचे की असं काही सुद्धा विचारलं नाही। आमच्या परस्पर केलं। मग मला माझ्या मिस्टरांनी सागर गंतडेंनी फोन करून बोलवलं की पडदिशी सरांनी बोलवले म्हणून। मग ते मी म्हणलं सर तुम्ही बोललं, ते म्हणले तुम्ही कोण आहे म्हणले। मी म्हणले त्यांची पत्नी आहे।
म्हणले तुम्ही बाहेर थांबा, नाहीतर तुम्ही आतमध्ये थांबा, मी बाहेर जाऊन थांबतो म्हणले. मग ते झाल्यावर मग ऑपरेशन वगैरे झालं. मग मी परत सरांना विचारलं, सर ऑपरेशन केलं का केलं सर? तर म्हणले गाठ होती म्हणले म्हणून केलं. मग म्हणलं दाखवा म्हणलं, तर नाही म्हणले आम्ही तसं दाखवत नाही. मग ही पण झाली गोष्ट. मग हे झाल्यावर त्यांचे उपचार चालू झाले. सोनोग्राफी केली होती की, सोनोग्राफी केल्यावर त्यात काय सुद्धा नाही, पू वगैरे नाही किंवा गाठ नाही किंवा काहीच नाही म्हणून सांगितलं. सोनोग्राफी तिथं सिस्टर त्या करते तिकडे, ह्यांच्या इथंच केली. म्हणजे उपचार सगळे यांच्या इथं चालू केले आम्ही कॉटेजला. मग ती जखम पूर्ण काळी निळी भरपूर आली. मग त्यांना त्रास व्हायला, त्यांना चालायला पण येत नव्हतं परत ना. काय झाला होता प्रकार हे तुम्हाला काय सांगितलं होतं? काय सांगितलं नाही सरांनी. मग सरांना मी तरी म्हणते सर, मग परत 2 दिवसांनी अजून अचानक बोलवलं तपासायला. मग ड्रेसिंग सकाळीच केली होती. त्यावर 2 तासांनी परत सरांनी बोलवलं, जामदार सरांनी. ड्रेसिंग त्यांची उघडली. मग तरी ह्यांनी मला घाबरून फोन केला, गीता ये पडदिशी, सरांनी ड्रेसिंग उघडली माझी म्हणून. मग परत मी आली. मग मला म्हणले फोटो काढून घेतले त्यांनी. मग ही फोटो काढून त्यांनी वर सरडे सरांना पाठवले. फोटो पाठवल्यावर मग सरडे सरांना पण मी 2 दिवसांनी गाठ घेतली. सर म्हणलं का होतं असं केलं तुम्ही, फोटो काढून घेतले का? म्हणले हा मी सगळीकडे फोटो पाठवलेत म्हणले. सगळे जेवढे डॉक्टर आहेत त्यांना सगळ्यांना पाठवलेत फोटो. त्यांनी सांगितले की हे इंजेक्शनचं रिएक्शन नाही, काहीतरी चावलंय. मी म्हणलं चावलं असेल तर मग मला रिपोर्ट द्या काय चावलंय ते त्याचा. सध्या काय परिस्थिती पेशंट? आता ह्या त्रासाला कंटाळून पेशंट आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मग आता जर समजा ह्या पेशंटनी काय बरं वाईट झालं तर मी काय करणार? माझी 2 बारकी मुलं आहेत. माझं घर अक्षरशः जसा पेशंट आहे दवाखान्यात आहे तसं माझं घर बंद आहे. इतकी माझी परिस्थिती कठीण चालू आहे. मी काय करायचं? जबाबदार कोणाला धरायचं? त्यांनी म्हणतात मी नाही, हे म्हणतात मी, जबाबदार कोणाला धरायचं? एक जण सुद्धा म्हणतात की ही चूक झाली किंवा नाही झाली, फक्त आमच्यावर दाखवले की तुम्ही केलं म्हणून. माझ्या लेकराला लई त्रास व्हायला लागलाय. 2 महिने होत असे 12 तारखेपासून नुसतं येड्यावर रात्रभर त्याला झोप लागत नाही. आमची कंडिशन नाही बाहेरच्या दवाखान्यात न्यायची, म्हणून आम्ही योगा ही जखम त्याची परिस्थिती बघून 12 तारखेची जखम इंजेक्शन 2 महिने बसायला सुद्धा त्याला येत नाही. करतो म्हणूनच आम्हाला सारखी ही म्हणते करतो, ती म्हणते करते, सी म्हणते का बसा, ती दुसरं कुणाला बोलवलं तर तुम्ही आम्हाला दम द्यायला बोलवता का, तुम्ही बघायला तर बोललो तर ती आमच्यावरच ही करते. तरी आम्ही बंद केलं. ट्रीटमेंट ही चालू होती डॉक्टर सरड्यांची. तर त्याच्या नैराश्यातून जे आलेले काही हा प्रकार आहे सगळा, त्याच्यातून त्यांनी आज त्या नैराश्यातून त्यांनी आज घराच्या बाजूला तिथं जाऊन औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेला असून त्यांनी आज कॉटेजला त्यांना आता आज तिथं ऍडमिट केलेलं आहे. कोणाची चूक आहे त्यांच्यावर जरी काय का त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. चूक झालेली आहे. ह्याला पूर्ण कॉटेज जबाबदार आहे या गोष्टीला. आणि सर्वसामान्य माणूस हा जर सर्दी खोकल्यासाठी येऊन जर इथं त्याला जर ह्या प्रकारची ट्रीटमेंट मिळत असेल तर माणूस याला इथं घाबरणार आहे. लक्षात ठेवा, इथून पुढे कोणी विश्वास ठेवणार नाही कॉटेजवर. आणि बरं का, गेले कित्येक वर्षापासून सातत्यानं आम्ही उपजिल्हा आद्य क्रांतिकारक राघोजी बांगरे रुग्णालयाचे प्रश्न मांडतोय, पण झोपलेलं प्रशासन जागा काय होत नाही. वारंवार इथं यात्रा भरतात, 12 एकादशी 4 मोठ्या वाऱ्या असतात. इथं येणाऱ्या भाविकाची संख्या पण जास्त आहे. पंढरपूर शहराचं व आसपासचे तालुक्याचे पण लोक उपजिल्हा रुग्णालयामध्ये येतात. पण इथं शासनाच्या दुर्लक्षामुळं उदासीनतेमुळं आज इथं प्रत्येक पेशंटच्या अशा अवस्था झाल्या. मागच्याच आठवड्यामध्ये चुकीची सर्जरी इथं झाली. म्हणजे अशा घटना दाखवायला गेलं तर रोज अशा घटना आम्ही दाखवू शकतो. म्हणून प्रशासनानं ह्यातनं काय तर बोध घ्यावा, लवकरात लवकर ह्यांच्या जे काय घडलंय ह्यांना न्याय द्यावा. आज ह्यांच्या चुकीच्या इलाजामुळं आज तो पेशंट आत्महत्यापर्यंत गेला, म्हणजे त्याला वेदना किती झाल्या असतील. ह्या वेदनांचा पण हिशोब झाला पाहिजे. माननीय पालकमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार व जे स्वतःला नेते समजतात, म्हणजे मोठ्या मोठ्या भाषणातनं सांगतात की पंढरपूरचा विकास झाला, पण आज ह्या उपजिल्हा रुग्णालयाची अवस्था बकास झाली आहे. गळतंय, पेशंटला बाथरूमची सोय नाही, संडासची सोय नाही, अशा अनेक स्वच्छतेची सोय नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय ना काय घोळ आहे. इथं आल्या कुठलाही डॉक्टर उपस्थित नसतो. प्रत्येक डॉक्टरचे स्वतःचे प्रायव्हेट दवाखाने आहेत. तिथनं डॉक्टर इथं येतोर पेशंटची अवस्था भयानक होती, पेशंट दगावण्याची शक्यता असते. त्यामुळं ह्या माय माऊलीला लवकरात लवकर शासनानं न्याय द्यावा. आज ह्यांच्या मिस्टरला काय झालं त्याची जबाबदारी कोण घेणार होतं? त्यामुळं ह्याचं पूर्ण ट्रीटमेंट शासनानं खर्चातनं करावं व ह्यांना न्याय द्यावा.
ह्यांना न्याय नाही मिळाला तर आम्ही सर्व पंढरपूर शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते गोळा करून ह्या कॉटेजच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन करू. जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी, जय भीम.